14 जुलैला 19 गावांचा बंद, हद्दवाढीला गावांचा कडाडून विरोध। कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने रविवार दिनांक 14 जुलैला 19 गावं बंद ठेवण्याचा निर्णय कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला। कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ नये द्यायची प्रसंगी आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। कोल्हापूर महानगरपालिका झाल्यापासून कोल्हापूरचे 1 इंचही हद्दवाढ झाली नाही। यामुळे कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती हद्दवाढ करण्यासंदर्भात आक्रमक झाली आहे। कोल्हापूरची हद्दवाढ करा अशी एका बाजूला मागणी होते, तर या हद्दवाढीला गावांचा कडाडून विरोध होतोय। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्या टप्प्यात लोकांना विश्वासात घेऊन सुरुवातीला 6 गावांचा समावेश करू असं सांगितलं होतं, मात्र कोणती 6 गावं हे स्पष्ट केलं नाही। हद्दवाढीत येण्यासाठी सर्वच गावांचा विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर हद्दवाढ विरोधी कृती समितीचा मेळावा झाला। या मेळाव्यात हद्दवाढीला विरोधात म्हणून 14 जुलैला 19 गावं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। वेळ प्रसंगी आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला। एका बाजूला हद्दवाढ समितीवर, एका बाजूला विरोधी समिती, यात आता प्रशासन काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित 19 गावांच्या हद्दवाढीचा विषय नव्यानच या ठिकाणी निर्माण झालेला आता दिसतोय। आता आम्हाला असं कळतंय की या अधिवेशनाच्या काळामध्ये अधिसूचना काढून ही हद्दवाढ या ग्रामीण भागातील 19 गावावर लादायचा प्रयत्न शासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा चाललेला आहे। परंतु जर चुकून अशा पद्धतीची जर अधिसूचना काढली आणि जर हा निर्णय हद्दवाढीचा ग्रामीण जनतेवर गावावर लादला तर ह्याचा उद्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाला या ठिकाणी दिसेल। जोपर्यंत या ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेत नाही, त्यांचा विश्वास संपादन करत नाही, तोपर्यंत ही हद्दवाढ शासनाने कोणत्याही परिस्थितीत करू नये। जर चुकून त्यांनी या अधिसूचना काढून जर निर्णय घेतला तर या ग्रामीण भागातील संपूर्ण जनता, पदाधिकारी सामूहिकरित्या रस्त्यावर उतरून जे काही टोकाचं पाऊल आहे, आत्मदहन सारख्या गोष्टी या ठिकाणी घडण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे या शासनानं, लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचं गांभीर्यानं दखल घेतलं पाहिजे। या ठिकाणी आमची ही कृती समिती आहे, ही सर्व पक्षीय कृती समिती आहे, सर्व बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलोय। हे आमच्या मताचा त्यांनी विचार करावा, एवढंच या निमित्ताने सांगतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।